गाण्डीवं स्रंसते हस्तात् त्वक्चैव परिदह्यते न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः. माझ्या हातून गांडीव धनुष्य निसटून जात आहे. माझी त्वचा जळत असल्यासारखी वाटते. मी उभाही राहू शकत नाही आणि माझं मन जणू काही फिरत आहे, चंचल गोंधळलेलं झालं आहे. हा या श्लोकाचा अर्थ आहे. हा श्लोक अर्जुनाच्या मानसिक, शारीरिक व भावनिक अस्थैर्याचं वर्णन करतो. युद्धभूमीवर आपल्या बंधुबांधवांशी युद्ध करावं लागणार हे समजल्यावर अर्जुनाला तीव्र मानसिक धक्का बसतो. त्याचं मन गोंधळून जातं, त्याच्या भावना अस्थिर होतात आणि त्याचा परिणाम शारीरिक क्षमतेवर होतो. धनुष्य हातून निसटतं, शरीरात जळजळ होते, उभंही राहत नाही. हा श्लोक आपण अनेक प्रकारे आत्मसात करू शकतो. जेव्हा मनात गोंधळ, शंका, भीती असते तेव्हा आपलं शरीरही अशक्त होतं. चिंता, नैराश्य, तणाव यांचा शरीरावर परिणाम होतो. अंग दुखू लागतं, हातपाय थरथरतात, ऊर्जा कमी होते. त्यामुळे मनाची शांतता आणि स्पष्टता ठेवणं आवश्यक आहे. याचाच अर्थ मानसिक अस्थैर्याचा परिणाम शरीरावर होतो. अर्जुनासारख्या महान योद्ध्यालाही एक क्षण असा येतो की तो थकतो, गोंधळतो. हे दाखवतो की कमकुवतपणा हा नैसर्गिक आहे. त्याचं भान असणं हेच पहिलं पाऊल आहे. प्रत्येकालाच असे कमकुवतपणाचे क्षण येतात. कठीण परिस्थितीत आपल्याला निर्णय घेणं अवघड जातं, हे सामान्य आहे. पण त्या अवस्थेतून बाहेर यायला मार्गदर्शन, आत्मपरीक्षण आणि संयम लागतो. निर्णयाच्या क्षणी गोंधळ होतो, पण त्यातून मार्ग काढणं आवश्यक असतं. गीतेचा पुढील प्रवास हे दाखवतो की अर्जुनाला श्रीकृष्णाच्या उपदेशामुळे आत्मज्ञान मिळतं. हे सुचवतं की ज्ञान, योग, ध्यान व आत्मचिंतन यातून आपण अशा अवस्थांवर मात करू शकतो. म्हणजेच योग आणि अध्यात्माचा उपयोग इथे सांगितलेला आहे. श्रीकृष्णार्पणमस्तु.